लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. सिंदखेडा स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरून नेण्यात चोरांना अपयश, चोरटे फरार. एटीएम मधील 9,70,000 रुपये सुरक्षित. शिंदखेडा येथील शिरपूर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएम फोडून मशीन गाडीत टाकून पळवून नेण्याच्या चोरट्यांनी आज मध्यरात्री अयशस्वी प्रयत्न केला. वेळेवर पोलिसांना माहिती मिळाल्यानं मोठा अनर्थ टळला असून एटीएम मधील सुमारे 9,70,000 रुपये सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला पूर्णपणे तोडून ती गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन आकारानं मोठी असल्यानं ती गाडीत बसली नाही, त्यामुळे मशीन बँकेच्या पायरीजवळच पडून राहिली. अंधार व घाईमुळे चोरट्यांना एटीएम उचलणं शक्य न झाल्यानं हा प्रयत्न अयशस्वी ठरला. या घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या संशयित गाडीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आपल्या पोलीस पथकासह चोरट्यांच्या वाहनाचा दूरपर्यंत पाठलाग केला. मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे याच स्टेट बँकेच्या एटीएमवर गेल्या 2 वर्षात यापूर्वीही एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या ग्राहकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा रात्रीच्या वेळेस वॉचमन नेमण्याची मागणी केली होती. वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनीही ही बाब स्टेट बँकेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आज पुन्हा एटीएम फोडण्याचा व पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्यानं बँकेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. सुदैवानं पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी चोरी टळली असून पुढील तपास शिंदखेडा पोलीस करत आहेत. मुख्य संपादक भूषण पवार.